हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी गावडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे स्टोरी ऑफ द पॅशन. ज्यांनी अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व स्टोरी ऐकायला मिळतील. आपण ऐकत आहोत भेट तुझी माझी भाग 3. तिला गोंधळलेलं पाहून तो हसला. एवढं गोंधळण्याची काय गरज आहे? मी सगळं सांगतो, ओके? मी अनुराग पटवर्धन. मी मेडिकलला आहे, लास्ट इयरला. त्यामुळे माझ्याकडे हे सगळं साहित्य आहे, म्हणजे फर्स्ट एड बॉक्स, पेन किलर. म्हणूनच मी तुम्हाला लागलेली गोळी काढू शकलो. आणि बिस्किटचं म्हणाल तर मी आणि माझे फ्रेंड ट्रेकिंगसाठी आलो होतो. त्यामुळे 2 दिवस पुरेल असं खायचं साहित्य आणलं होतं. आणि चाकू तो असाच सुरक्षेसाठी घेतला. पण बघा ना, सगळं असं उपयोगी पडेल असं वाटलं नव्हतं, तो तिला सांगत होता. त्याचं बोलणं मध्येच तोडत तिने त्याला विचारलं, पण मी आणि तुम्ही इथे कसे? म्हणजे मला गोळी लागली होती, काही लोक माझ्या मागे लागले होते. ती हो हो सांगतो. आम्ही जात होतो तर काही लोक तुमच्या मागे मागे धावत होते, पण थोड्या वेळात धाड असा गोळी सुटल्याचा आवाज आला, म्हणून मी तुमच्या ओरडण्याच्या दिशेने धावत आलो. तर तुम्हाला गोळी लागली होती, तुम्ही पडणारच होत. तोच मी गुपचूप एका झुडपाचा आधार घेत तुम्हाला तिथून हलवलं आणि तुम्हाला घेऊन वाट दिसेल त्या दिशेने धावत सुटलो. तुमचं रक्त खूप वाहत होतं, म्हणून मी तुमचा स्कार्फ काढून तुमच्या जखमेला बांधला आणि परत धावत धावत इथे आलो. मग बॅगेतला चाकू घेऊन गोळी काढायचा प्रयत्न करत होतो, पण तुम्हाला शुद्ध आली आणि तुम्ही मला चुकीचं समजलात. अनुराग: अरे बापरे, एवढं सगळं घडलं आणि मी तुम्हाला वाटेल तसं बोलले. सॉरी हा, आय एम व्हेरी सॉरी. प्लीज मला माफ करा. ती काकुळतीला येऊन म्हणाली. ओके, केलं माफ. छोटा गैरसमज होता. बरं, तुमची ओळख करून द्याल की नाही? अनुरागने तिला विचारले. मी परिणिती सरपोतदार, प्रसिद्ध बिझनेसमन सत्यजित सरपोतदार यांची एकुलती एक वारस. मी MBA करते, 2nd इयरला आहे. परी म्हणाली. मग तू इकडे काय करत होतीस? अनुराग: ते गुंड माझा पाठलाग करत होते, म्हणून मी बाईकने फास्ट जात होते. पण अचानक माझी बाईक बंद पडली, म्हणून मी इकडे धावले. पण शेवटी त्या लोकांनी माझ्यावर गोळी चालवलीच. मला वाटलं मी मेलेच आता, पण तसं नाही झालं. तुमच्यामुळे मी वाचले. थँक्यू हा, खूप मोठे उपकार केले तुम्ही माझ्यावर. परिणिती: काय काय म्हणाला? उपकार? अहो, मी माणुसकीच्या आणि एक भावी डॉक्टरच्या नात्याने मी तुमची मदत केली, तुमचा जीव वाचवला. अनुराग चिडून बोलतो. तुम्ही तर रागवलात. परिणिती: 1 मिनिट, उपकार बोललात ना? ठीक आहे, या सुनसान भयान रात्री उपकाराची परतफेड करू का? तो पुन्हा तिची फिरकी घेत होता. काय? तिचे डोळे मोठे झाले, पण तिच्या मनात एक आयडिया आली. ठीक आहे, चालेल, करा तुमच्या मनासारखं. घ्यायचा आहे ना तुम्हाला माझ्या संधीचा फायदा? करायची आहे ना उपकारांची परतफेड? ठीक आहे, करा. परी छोटासा फेस करत म्हणाली. ती हळूहळू त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या समोर बसली. कदा काय करायचं आहे ते माझ्यासोबत? तसंही मी तेव्हाही मेलेच असते आणि आताही मरेन. ती त्याच्या आणखीन जवळ गेली. घ्या, करा तुमच्या मनासारखं, परी बोलली. तो थोडं मागे सरकला. का? आता का घाबरलात? अहो घ्या, करा तुमच्या उपकारांची परतफेड. इथे मला कोणीही वाचवायला येणार नाही, त्यामुळे मी ओरडण्याचा प्रश्नच येणार नाही. घ्या, घ्या ना फायदा. ती आणखीनच त्याच्याजवळ गेली. शटअप, काय मूर्खपणा आहे हा? तेवढा नालायक नाहीये मी, मगाशीच सांगितलं. अनुराग उठून बाजूला गेला. त्याचा आगाऊपणा त्याच्याच अंगाशी आला. मग मगाशी तसं का बोललात? उपकारांची परतफेड वगैरे? परी: मी असंच बोललो, तुम्ही उपकारांची भाषा करत होता म्हणून. पण काय हो, तुम्ही असं अचानक कसं तयार झालात? मगाशी माझ्यावर एवढे आरोप करत होता, विश्वास नव्हता माझ्यावर, मग आता अचानक असं काय झालं? अनुराग आश्चर्यचकित होऊन बोलला. ते मी मुद्दामूनच बोलले, कारण मी बघत होते
तुम्ही इतकं पुरुषांसारखे संधी साधू आहात का ते? तुमचं मन बघत होते. तुम्ही काय करताय हेच बघायचं होतं. पण खरंच मी मूर्ख होते. तुम्हाला खूप चुकीचं समजत होते. तुम्ही इतर पुरुषांसारखे नाही आहात. परिणिती आता स्वतःची चूक कबूल करत बोलते. ओ रिअली? मग कसा आहे मी? अनुरागने हसत तिला विचारले. तुम्ही अत्यंत प्रामाणिक आणि सभ्य आहात परी. हो का? तरी नशीब समजलं तुम्हाला. बघा हा, नक्की ना? नाहीतर मी आताही फायदा घेऊ शकतो हा. अनुराग. तसं ती हसली आणि तोही हसला. माझे केस पिकलेत का? अनुराग. नाही, पण मी कुठे बघितले आहेत तुमचे केस? असं का विचारताय? परीने विचारले. मी म्हातारा वाटतो का तुम्हाला? अनुराग. नाही. परी. मग मला हे आहो जाहो कशाला करताय? नावाने हाक मारू शकता. अनुराग. ओके, ठीक आहे. मी नावाने हाक मारते, पण माझी एक अट आहे. तू सुद्धा मला नावाने हाक मारायची. परी. ठीक आहे. अनुराग हसत म्हणाला. तेवढ्यात वाघाची जोरात डरकाळी ऐकायला आली. परिणितीने दचकून त्याला मिठी मारली. तिचा चांगलाच थरकाप होत होता. हो मॅडम, प्लीज डोंट पॅनिक. काही होणार नाही. इथे काही येणार नाही. घाबरू नको तू. अनुराग तिला स्वतःपासून बाजूला करत बोलला. तिला ते जाणवतं आणि ती ऑकवर्ड फील करते. बरं चल झोपूया. तो तिला त्या गवताच्या गादीवर झोपवतो आणि स्वतः बाजूला टेकून डोळे मिटून बसतो. दोघांनाही झोप लागली. प्राण्यांचा आवाज येतच होता, पण परीला घाबरून जाग आली. खूप घाबरलेली होती. तो दिसत नव्हता. अंधार होता ना. काय करावे तिला काहीच कळत नव्हतं. ती कानात बोटे घालून तशीच पडली. थोड्या वेळाने तिला झोप लागली. सकाळी अनुरागला जाग आली. सूर्याची छोटी छोटी कोवळी किरणे अंधुकशी आतमध्ये डोकावत होती. अनुराग इकडे तिकडे बघतो. तो मोबाईलचा टॉर्च पेटवतो आणि त्या प्रकाशात परिणितीला बघतो. तो तिच्या जवळ जातो. ती थंडीने कुडकुडत कापत होती. अनुराग तिच्या कपाळाला हात लावून बघतो तर तिला खूप ताप भरला होता. त्याने परीला आवाज दिला. ती दचकून जागी झाली आणि डोळे उघडताच ओरडायला लागली. कोण? कोण? प्लीज, मला भीती वाटते. किती भयानक प्राणी आहेत. किती भयानक आवाज आहे. मला वाचवा. ती खूपच घाबरली होती. अगं परिणिती मॅडम, उठ. सकाळ झाली आहे. तुला खूप ताप आहे. प्लीज थोडं खाऊन घे. मी गोळी देतो तापावरची. अनुराग. ती जागी झाली आणि डोळे उघडले. सगळीकडे अंधार होता. अरे कुठे सकाळ झाली? अजून रात्रच आहे. किती काळोख आहे. परी इकडे तिकडे गर नजर फिरवत म्हणाली. हा हा मॅडम, आपण गुहेमध्ये आहोत आणि गुहेमध्ये उजेड नसतो. तो हसत म्हणाला. परिणितीला आता उठायलाच होत नव्हतं. तापाची कणकण तर होतीच, त्यात थंडीही खूप वाजत होती. डोळे सुद्धा खूप जड झाले होते. जखम पण खूप दुखत होती. ती कसंबसं उठायचा प्रयत्न करते, पण व्यर्थ. तुझी काही हरकत नसेल तर मी काही मदत करू का? प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. अनुराग तिला समजावत म्हणाला. आता तिचाही नाईलाज झाला. ती त्याला हो बोलते. तो तिला दोन्ही खांद्यांना पकडून सावकाश उठवून बसवतो. बापरे, अंग खूप तापलंय तुझं. थोडं बिस्किट खाऊन घे, मी गोळी देतो. अनुराग तिला बिस्किट खायला देतो. मग ती पेन किलर आणि तापासाठी गोळी देतो. पण तरी त्याला टेन्शन आलं होतं. धगधगत्या विस्तवासारखं तिचं अंग तापलं होतं आणि ती थरथरतही होती. हे बघून चुकीचं समजू नकोस बघ, पण आपल्याला 2 दिवस इथेच काढावे लागतील. कारण तुझ्या अंगात चालण्याचे त्राण नाहीत. खूप वीक झालीयस आणि जखम पण अजून म्हणावी तशी बरी झाली नाहीये. ताप पण खूप आहे. थोडं आरामाची गरज आहे. अनुराग. अरे पण अजून 2 दिवस या अशा भयानक जंगलात? नो, इट्स नॉट पॉसिबल. मी तर घाबरूनच मरेन. या आवाजाने परिणितीच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आली होती. हो हो, मला समजतंय, पण काही इथे राहायची हाऊस नाही आली आणि मोबाईल पण बंद व्हायला आलाय. फक्त पॉवर बँक तेवढी ती चार्ज आहे. ती पण किती दिवस पुरणार? कोणाला फोन पण लावता येत नाहीये आणि बाकी परिस्थिती बघता हीच जागा योग्य आहे.
माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. तुला बरं वाटलं की आपण इथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू, अनुराग काळजीने म्हणाला. बघू आता पुढे काय होतं, ते दोघे कसे बाहेर पडतात इथून. आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.